good morning all of you. The last class we have discussed about this introduction about the sound and characteristics of the sound, types of sound means such that transverse wave, longitudinal wave, and so many different kinds study in us sound in the ninth class of lecture. Okay, but today is a discuss about the very important. There is a sound needs a material medium टू ट्रॅव्हल. ठीक आहे, आपण लास्टच्या क्लासमध्ये पाहिलं आहे की साऊंड म्हणजे काय. करेक्ट, म्हणजे याचा अर्थ साऊंड म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहीत झालं की साऊंड हे एनर्जीच्या फॉर्ममध्ये राहतं आणि ते एनर्जी एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल होत जातं, म्हणजे एनर्जी कॅरी करतं, ते ट्रान्सफर करतं वन प्लेस. म्हणजे याचा अर्थ सायलेंटमध्ये एखादं व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट असेल, जर तुम्हाला साऊंड प्रोड्यूस करायचं असेल तर तुम्हाला व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट पाहिजे. करेक्ट, मग जर व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट जर नसेल तर तुम्हाला साऊंड प्रोड्यूस करता येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला अगोदर व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट पाहिजे, मग तुम्हाला अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स त्या व्हायब्रेटिंग ऑब्जेक्टवरती तुम्हाला फोर्स अप्लाय केल्यानंतर तिथून जे व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल जे आहेत ते प्रोड्यूस झाल्यानंतर मग आपल्याला साऊंड प्रोड्यूस होतो. मग जे की आपण हे पण पाहिलं लास्ट क्लासमध्ये की ह्युमन एअरमध्ये कसं साऊंड प्रोड्यूस होतो बाय युझिंग vocal cords. Larynx it consists of two vocal cords. Correct, larynx it consists of two vocal cords. Correct, मग त्या व्होकल कॉर्डमध्ये आपण मेकॅनिझम काय पाहिलं की जर समजा त्या दोन व्होकल कॉर्डमध्ये जर डिस्टन्स जर असेल, गॅप जर भरपूर जर असेल, त्याच्यामधून साऊंड प्रोड्यूस होणार नाही. म्हणजे याचा अर्थ लंग्सपासून जे काही एअर्स मॉलिक्यूल ते प्रोड्यूस होणार नाही. करेक्ट, मग जेव्हा ते दोघं एकमेकांना एक नॅरो गॅप ठेवतील दोघांमध्ये, दोन व्होकल कॉर्डमध्ये, तेव्हा त्याच्यामधून लंग्सपासून जे एअर मॉलिक्यूल्स आहेत ते प्रेशर क्रिएट करते, प्रेशर हाय होते, तर त्याच्यानंतर साऊंड क्रिएट होतो, व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल्स प्रोड्यूस होते, मग नंतर साऊंड क्रिएट होतो. करेक्ट, असं आपण लास्टच्या क्लासमध्ये सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. पण आपलं हेही महत्त्वाचं आहे की साऊंड नीड्स अ मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल. मग आपण जनरली साऊंड वेव्हलाच आपण मेकॅनिकल वेव्ज म्हणतो, कारण का मेकॅनिकल वेव्ज म्हणजे काय, विच रिक्वायर अ मटेरियल मीडियम इज कॉल्ड एज अ मेकॅनिकल वेव्ह. कारण मेकॅनिकल वेव्हला काय म्हणतो आपण की मटेरियल मीडियम खूप इम्पॉर्टंट आहे. मग मटेरियल मीडियम नसेल तर कसं प्रोपोगेट, आपल्याला माहीत आहे साऊंड प्रोड्यूस करणार व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट पाहिजे, साऊंड प्रोड्यूस करणार त्याचे टाईप आहेत, ट्रान्सवर्स वेव्ह असेल, लॉंगिट्युडनल वेव्ह असेल, ट्रान्सवर्स वेव्हचा परपेंडिक्युलर प्रोपोगेशन, लॉंगिट्युडनलचा पॅरलल प्रोपोगेशन, आपण असं सगळं स्टडी केलं आहे. पण ते कसं काय, साऊंड नीड्स अ मटेरियल मीडियम टू ट्रॅव्हल, मग कसं ट्रॅव्हल करणार ते आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, this is the first point. This what is mean by medium. इथं मीडियम दिसतं तुम्हाला, हे पहा रेड डॉट दिसतं तुम्हाला. मीडियम म्हणजे काय, द सबस्टन्स थ्रू सॉलिड ट्रॅव्हल्स इज कॉल्ड ॲज अ मीडियम. म्हणजे मीडियमचे एक सिम्पल डेफिनेशन आहे मीडियम. जनरली द सबस्टन्स थ्रू साऊंड ट्रॅव्हल्स इज कॉल्ड अ मीडियम. आता ते सबस्टन्स कोणता असेल ते आपल्याला माहिती नाही, म्हणजे ते डिपेंड करते की मग तुमचा मीडियम काय आहे, मग ते सॉलिड आहे का, लिक्विड आहे का, गॅसेस आहे. गॅसेस ॲज लाईक अ एअर. ठीक आहे, मग त्याच्यावरती डिपेंड करतं मग ते तुम्ही कसं मीडियम चूज करता, सॉलिड करता, लिक्विड करता किंवा गॅस करता. आपण जनरली सॉन्ग ऐकतो, करेक्ट, सॉन्ग ऐकत असताना आपण एअरफोनचा यूज करतो, करेक्ट, मग ते सॉलिडमधूनच पास होत असतो ना. म्हणजे याचा अर्थ त्याची सगळ्यात जास्त स्पीड कशामध्ये असते, सॉलिडमध्ये असते साऊंड वेव्हची ट्रॅव्हल करताना. कारण का त्याच्यामध्ये एअर गॅप, वाईड स्पेस, नल स्पेस राहत नाही, म्हणजे असं पोकळी स्पेस राहत नाही, ते एकमेकांसोबत असं कोलिजन होत असतात एकमेकांसोबत. तर हे असंच का साऊंड ट्रॅव्हल होत असतो ते आपल्याला आज पाहायचं आहे की मीडियमद्वारे आपलं कसं होते. मग ते सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅसेस असेल, गॅसेस जस्ट लाईक एअर. ओके, साऊंड नीड्स अ मटेरियल मीडियम लाईक सॉलिड, लिक्विड और गॅस टू ट्रॅव्हल अँड बी हेअर. करेक्ट, मी आता जस्ट सांगितलं की ते गरज आहे ते साऊंड मटेरियल मीडियमची. लक्षात, लाईक अ सॉलिड, लिक्विड और गॅस. करेक्ट, तुम्हाला आता सांगितलं की साऊंड वेव्ज आर कॉल्ड मेकॅनिकल वेव्ज बिकॉज दे नीड अ मटेरियल मीडियम लाईक सॉलिड, लिक्विड और गॅस फॉर देअर प्रोपोगेशन. जर साऊंड वेव्जलाच काय म्हणतो, मेकॅनिकल वेव्ज म्हणतो, कारण दे नीड अ मटेरियल मीडियम लाईक सॉलिड, लिक्विड और गॅस फॉर देअर प्रोपोगेशनसाठी ते गरजेचं आहे. करेक्ट, साऊंड वेव्स कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू अ व्हॅक्यूम. तुम्हाला माहिती आहे साऊंड वेव्ज आर ट्रॅव्हल ओनली अ मटेरियल मीडियम
solid, liquid and gas. Gas just like air. But sound waves cannot travel through vacuum. But light waves and radio waves can travel even through vacuum. लाईट वेव्स म्हणजे जनरली लाईट वेव्हचं प्रोपोगेशन वेगळं असते, कारण का लाईट वेव्ज हे साऊंड वेव्हसोबत मॅच होत नाही, कारण साऊंड वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत, लाईट वेव्हची कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आहेत. जर साऊंड वेव्ज म्हणजे याचा अर्थ काय, तिथं तुम्हाला साऊंड वेव्ज म्हणजेच लॉंगिट्युडिनल वेव्ह, याचा अर्थ तिथं त्याचा प्रोपोगेशन पॅरल प्रोपोगेशनमध्ये होतो, पॅरल डायरेक्शनमध्ये असतं. म्हणजे कसं असतो, एकाच डायरेक्शनला बॅकवर्ड अँड फॉरवर्डमध्ये ते मूव्ह होत जातं, ट्रॅव्हल होत जातं, म्हणून त्याला आपण लॉंगिट्युडिनल वेव्ह आपण लास्ट क्लासमध्ये स्टडी केलेलं आहे. जर आपल्याला लाईट वेव्हचं स्टडी करायचं असेल, लाईट वेव्ह, रेडिओ वेव्स, जनरली हे एक स्पेक्ट्रम आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं, जे की स्टार्ट होतं ते रेडिओ वेव्सपासून. रेडिओ वेव्स, मायक्रोवेव्स, अल्ट्रा रिजन, नंतर त्याच्यानंतर मग ऑप्टिकल वेव्स, त्याच्यानंतर बीटा, गॅमा, एक्सरे, असे सगळे खूप इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं स्पेक्ट्रम आहे, ते लाईट वेव्ज आहे. तर लाईट वेव्हचं आपण जनरली लाईट वेव्ज लाईट वेव्ह ट्रॅव्हल थ्रू इन व्हॅक्यूम, ते लाईट वेव्ह. पण साऊंड वेव्ज ट्रॅव्हल होत नाही व्हॅक्यूममध्ये. तर आपल्याला व्हॅक्यूम म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल की तिथं व्हॅक्यूम म्हणजे एअर मॉलिक्यूल राहणारच नाही, तिथं पूर्ण टोटली जातं, जिथं एअरच राहत नाही तिथं व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल होणारच नाही. कारण का होणार नाही, कारण त्यांना फोर्स म्हणजे पुशेबल करणारा तिथं ऑब्जेक्ट करून राहणार नाही. करेक्ट. नेक्स्ट, sound travels through matter. Sound travels through a matter. तर तुम्हाला माहित आहे मॅटर म्हणजे काय, मॅटर कन्सिस्ट ऑफ 5 कॉम्पोनंट जनरली, गॅसेस, लिक्विड, सॉलिड, तिथं आपण प्लाझ्मा घेतो जनरली. पण जनरली आपल्याला मेन आपल्या फिजिक्समध्ये असेल किंवा सायन्समध्ये जनरली वर्ल्डमध्ये 3 मॅटर कन्सिडर केल्या जातं. पहिला आहे गॅसेस, दिस इज अ सॉलिड, दिस इज अ लिक्विड. मग आता प्रत्येकाचं डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे. आता फर्स्ट आपण इकडून या साईडने इकडल्या साईडला जाऊ, म्हणजे गॅसेसमध्ये आणि सॉलिडमध्ये. ठीक आहे. आता सॉलिड्स काय सांगतं, सम साऊंड्स दॅट वी हिअर ट्रॅव्हल थ्रू अ साऊंड्स. ओके, ऑब्वियसली 100% आपल्याला माहीत आहे. सम साऊंड्स दॅट वी हिअर ट्रॅव्हल थ्रू सॉलिड्स. साऊंड वेव्ज ट्रॅव्हल व्हेरी फास्ट थ्रू सॉलिड. म्हणजे सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त फास्ट स्पीड असते ॲज कम्पेअर टू लिक्विड अँड गॅसेस. वाय? बिकॉज फॉर एक्झाम्पल वेन हिट अ ड्रम, करेक्ट, ड्रमला हिट केल्यानंतर ते ड्रम काय होते, व्हायब्रेट होते. देन द साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू द एअर अँड द एअर्स. हे असं आपल्याला माहीत आहे. आता लिक्विडमध्ये काय, सम साऊंड्स दॅट वी हिअर ट्रॅव्हल थ्रू वॉटर. आता लिक्विड जर असेल, साऊंड वेव्ज ट्रॅव्हल फास्टर थ्रू वॉटर दॅन थ्रू द एअर. म्हणजे याचा अर्थ या कॅरेक्टरिस्टिक्सवरून काय करतं, याच्यामध्ये तुम्ही वाचून घ्या स्लाईडमध्ये एक्झाम्पल काय वगैरे आहे ते. फक्त एवढं लक्षात ठेवा की साऊंड वेव्जला मटेरियल मीडियम लागणं गरजेचं आहे. साऊंड वेव्जला ट्रॅव्हल करायचं असेल तर, म्हणून आपण साऊंड वेव्जला काय म्हणतो, आपण मेकॅनिकल वेव्ज म्हणतो. करेक्ट. मग साऊंड वेव्जला जर आपण मेकॅनिकल वेव्ज म्हणत असेल तर मेकॅनिकल वेव्ज म्हणजे काय, ते रिक्वायर्ड नीड अ मटेरियल मीडियम. करेक्ट. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. अँड सगळ्यात जास्त साऊंड वेव्ज कशामधून प्रोपोगेट होतो, सॉलिड, त्याच्यानंतर लिक्विड, त्याच्यानंतर मग गॅसेस. गॅसेस ॲज लाईक अ एअर. इथं दिलेलं आहे बघ कॅरेक्टर्स. साऊंड वेव्ज ट्रॅव्हल स्लोली थ्रू द एअर. म्हणजे ज्यामध्ये थ्रो स्लो होत जाते. याचं काय कारण आहे, त्याचं रिझन ते तुम्ही फाइंड आउट करा, म्हणजे बुकमध्ये रेफर करा. पण याचं नेमकं रिझन काय ते आपल्याला पाहायचं आहे. हाऊ साऊंड ट्रॅव्हल्स. करेक्ट. आता कसं साऊंड ट्रॅव्हल होतं पहा. द स्पीड ॲट विच साऊंड ट्रॅव्हल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर डिपेंड्स अपॉन द मीडियम. तुम्हाला आताच सांगितलं आहे की साऊंड ट्रॅव्हल करतं वन प्लेस टू अनदर प्लेसमध्ये ट्रॅव्हल होत जातं, डिपेंड अपॉन ते मीडियमवर डिपेंड करते काय ते. हाऊ क्लोजली पॅक्ड द मॉलिक्युल्स आर इन द मॅटर. आता मॅटर आहे तर सॉलिड, लिक्विड, इज अ गॅसेस. मग त्याच्यामध्ये जेवढे काही मॉलिक्युल्स जितकं क्लोज राहतील मॉलिक्युल्स तितकं जास्त साऊंड प्रोड्यूस करते. कारण का गॅप नाही त्याच्यामध्ये, गॅप राहणार नाही याचा अर्थ त्याचं स्पीड सगळ्यात जास्त राहणार. इथं गॅसेसमध्ये सगळ्यात जास्त गॅप आहे, म्हणजे याच्यामध्ये साऊंड कसं जे स्पीड जे आहे ते कमी होणार. अ मीडियम इज अ सबस्टन्स दॅट अलाउज साऊंड वेव्स टू ट्रॅव्हल थ्रू इट. करेक्ट. वेअर देर इज नो मीडियम नो साऊंड कॅन बी ट्रान्समिटेड. तिथे मीडियम राहणार नाही तिथं साऊंड ट्रान्समिट होणार नाही. करेक्ट.
Of three mediums, solid, liquid and gases, sound waves travel through a slowest through a gases. Okay, faster through liquid and fastest through solid. म्हणजे सगळ्यात स्लोएस्ट कुठं आहे गॅसेसमध्ये, फास्टर कुठं आहे लिक्विडमध्ये, फास्टेस्ट कुठं आहे सॉलिड्समध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतो, आता समजा फॉर एक्झाम्पल इथं रेड डॉट मी इथं स्क्रीनवरती दाखवतो, करेक्ट, हा सॉलिडमधला आहे. मग इथं याला डिस्टर्ब केल्यानंतर याची एनर्जी याला पास करते, याची एनर्जी याला पास करते. प्रत्येक मॉलिक्यूल एकमेकांना पास केल्यानंतर त्याला डिस्टर्बन्स झाल्यानंतर ते व्हायब्रेट होते. व्हायब्रेट झाल्यानंतर लगेच साऊंडची स्पीड वाढवते. पण इथं कसं आहे, या लिक्विडमध्ये, या सॉलिडच्या डायग्राममध्ये इथं मॉलिक्यूल कमी आहेत ॲज कम्पेअर टू सॉलिड फास्टेस्टमध्ये, करेक्ट. इथं कमी असल्यामुळे तर थोडंसं वेळ लागते, कारण गॅप आहे याच्यामध्ये, त्याच्यासाठी. आणि सगळ्यात जास्त म्हणजे गॅसेसमध्ये तर खूपच लेस आहे, त्याच्यासाठी असा प्रॉब्लेम येतो स्पीडमध्ये. ठीक आहे. आता साऊंड रिक्वायर्स कॉन्टॅक्ट. आणि इथं फर्स्ट काय पाहिजे, साऊंड रिक्वायर्स कॉन्टॅक्ट. इथं काय, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. इथं सॉलिडमध्ये सगळे जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत ते इंटरॅक्ट आहेत, क्लोजली पॅक्ड आहे. इथं थोडंसं ॲज कम्पेअर टू सॉलिड. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू गॅसेस ॲज एअर. मग आता आपण जनरली एअरमध्ये आपण जेवढे काही लाईट साऊंड वेव्ह ट्रॅव्हल करतो, मग ते कॉन्टॅक्ट करण्यासाठी किती स्पीड असते पाहिजे, 343 मीटर पर सेकंद. लिक्विडमध्ये 1525 मीटर पर सेकंद. आणि सॉलिडमध्ये काय असते, साऊंड रिक्वायर्स कॉन्टॅक्ट 3350 मीटर पर सेकंद असं असते. सो विच of the above would be a better medium. Sound does not travel in space. There is no air to carry the sound. म्हणजे ते साऊंडला कॅरी करू शकत नाही, कारण तिथे एअर राहू शकत नाही. आणि जिथं एअरच नाही त्याला आपण कोणतं काय म्हणतो, तिथं आपण व्हॅक्यूम म्हणतो, त्याच्यासाठी ट्रॅव्हल होत नाही. आता इथं तुम्ही साऊंड ट्रॅव्हलिंग थ्रू वॉटर, करेक्ट. इथं वॉटरमध्ये बेल ठेवलेला आहे, पण आवाज आपल्याच नाही, पण लिक्विडमध्ये आहे. तेच जर तुम्ही एअरमध्ये घ्याल तर थोडंसं आवाज वगैरे लवकर येईल. पण याच्यामध्ये काय की थोडंसं व्हायब्रेट करते. मग व्हायब्रेट झालं म्हणजे याचा अर्थ ते डिस्टर्बन्स करते ते वॉटरला. लक्षात, मग वॉटरला डिस्टर्बन्स केल्यामुळं व्हायब्रेटिंग मॉलिक्युल्स वॉटरमध्ये तयार प्रोड्यूस होतील. मग थोड्या वेळानं त्याचं आपल्याला तुम्हाला स्पीड ऐकायला भेटतं लिक्विडमध्ये, करेक्ट. हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्या युनिवर्समध्ये, वर्ल्डमध्ये आपण सगळी स्टडी करतो. की आता फॉर एक्झाम्पल इथे का आपण जे लहानपणी असताना आपण प्ले करत होतो, करेक्ट. The sound of your voice vibrates the can and this causes the strings to vibrate. म्हणजे याचा अर्थ की इथं बोलल्यानंतर इथं डायरेक्ट आवाज होतो. कशामुळं, कारण याच्यामध्ये स्ट्रिंग म्हणजे साऊंड कुठं व्हायब्रेट होतो, साऊंड व्हायब्रेट मॉलिक्यूल, हे जे स्ट्रिंग दिसतं तुम्हाला स्ट्रिंगवरती असं दिसतं बाय पहा, करेक्ट. हे असं व्हायब्रेटिंग वेव्ज, असं पहिलं वेव्ह व्हायब्रेट होतं. म्हणजे आवर एअर्स कलेक्ट द साऊंड व्हायब्रेशन सेंड्स फ्रॉम टू आवर ब्रेन, देन वी हिअर द साऊंड. म्हणजे ब्रेनचं आणि जे लिंकिंगचं आपण मी ऑलरेडी क्लासमध्ये सांगितलेलं आहे की साऊंड कसा प्रोड्यूस होतो, मग कसं ब्रेनला पोहोचतो. मग ते आपल्या व्हायब्रेशन व्होकल कॉर्ड्समधून जे काही साऊंड वेव्स व्हायब्रेटिंग मॉलिक्यूल जे प्रोड्यूस होतील ते दुसऱ्या पर्सनच्या एअरवरती ड्रमवरती बंबार्डमेंट झाल्यानंतर, एअर ड्रमवरती इन्सिडेंट झाल्यानंतर ते बॉडीच्या नर्व इम्पल्ससोबत कॉन्टॅक्ट होते. पण ते नर्व इम्पल्ससोबत झालेले जे कॉन्टॅक्ट जे सिग्नल आहे ते ब्रेनला पोहोचते, म्हणून तर आपल्याला साऊंड क्रिएट होते. असं नाही की इथं आवाज डायरेक्ट पास झाला नाही. या व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे दिलं बा, द साऊंड ऑफ युअर व्हॉइस व्हायब्रेट्स द कॅन अँड दिस कॉजेस द स्ट्रिंग्स टू व्हायब्रेट. ते स्ट्रिंग व्हायब्रेट होते. हे असं रिझन आहे पर्टिक्युलरली. रिझन असल्याशिवाय आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आवर एअर्स कलेक्ट द साऊंड व्हायब्रेशन, सेंड देम टू आवर ब्रेन, देन वी हिअर द साऊंड. मी असं प्रोपोगेट, हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे इथून साऊंड प्रोड्यूस झाला तर या स्ट्रिंगमधून व्हायब्रेट होतो. आलं लक्षात, ते असं मॉलिक्युल्स, आणि ते आपलं लॉंगिट्युडनल वेव्ह आहे, ते साऊंड असल्यामुळे आपल्याला स्टडी करता येईल. या इमेजमधून आपल्याला खूप काही एक्सप्लेन करता येतं. इथं दिलेलं पहा, हे सॉलिड आहे शेप, करेक्ट. इथं काय सॉलिड लाईक अ वूड, इथं आहे गॅसेस लाईक अ एअर, लिक्विड्स लाईक अ वॉटर. म्हणजे तीन मीडियम झाले. इथं सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आता याच्यामध्ये पहा हे वेव्जमध्ये कसं दिलेलं आहे पहा, साऊंड ट्रॅव्हल्स इन अ वेव्ह. आता साऊंड कसं ट्रॅव्हल होतो पहा, हे सॉलिडमध्ये, आलं लक्षात. हाय फ्रिक्वेन्सीज आर मेनी वेव्ज पर सेकंद. जर समजा हाय फ्रिक्वेन्सी असेल, स्पीड जर जास्त असेल तर असं फास्ट याच्यामध्ये असं स्पीड जास्त, असं जे फ्रिक्वेन्सी सायकल पर सेकंद जे आहे, वेव्ज पर सेकंद सगळ्यात जास्त स्पीड असते. आता इथं काय लो फ्रिक्वेन्सीज आर फिवर वेव्ज पर सेकंद. मग लो फ्रिक्वेन्सी असेल, लो फ्रिक्वेन्सी म्हणजे ऑसिलेटिंग फ्रिक्वेन्सी त्याची कमी असेल तर त्याची स्पीड कसं राहणार, म्हणजे वेव्ज पर सेकंद त्याचं कमी राहणार. हे पहा या कम्पेअर दोन डायग्राममध्ये, करेक्ट.
but sound can travel through a gases, solid and liquid. Gases like air, solid like a wood, liquids like a water. जस्ट आपल्याला असं थिंकमध्ये आपल्याला सगळं या इमेजमधून आपल्याला एक्सप्लेन करता येतं. करेक्ट. हे असं याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. ओके. अजून याच्यामध्ये पहा, सॉलिडमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवा की साऊंड आपल्याला वेव्ह जर ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट मीडियम फार गरजेचं आहे. गरजेचं भरपूर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्याच्याशिवाय आपल्याला एक्सप्लेन करता येणार नाही. मग ते सॉलिड, लिक्विड, गॅसेस आहे. ठीक आहे. मग सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त असतो, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे लिक्विडमध्ये, त्याच्यापेक्षा सगळ्यात कमी म्हणजे एअरमध्ये. म्हणजे डिस्टर्बन्स वेगळं वेगळं असतं, कारण एनर्जी डिस्टर्बन्स वेगळं असतं. सॉलिड म्हणजे सगळं क्लोज्ड पॅक्ड असतात. लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा थोडं, त्याच्यामध्ये खूपच थोडं एअरमध्ये. आपण असं स्टडी करता येतं. हे ऑल अबाउट दिस साऊंड कॅन ट्रॅव्हल थ्रू अ मीडियम, solid, liquid, gases. That's why our conclusion today is discuss about the sound waves is also called as a mechanical waves because they need a material medium, solid, liquid and gases. How do this we know?